वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट गूढ वाढले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सध्या वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. या पार्श्वभूमीवर त्याचा मुलगा सुशील कराड यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. सुशील कराडने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आत्ता मात्र सगळ्यांसमोर सर्व काही बोलणार असं सूचक विधान केलं आहे. या एका वाक्यामुळे अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. तो नेमकं काय बोलणार, प्रकरणात काही नवे खुलासे करणार का, की आत्तापर्यंत समोर न आलेल्या बाबी उघड करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलनं झाली. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप असून ते सध्या जेलमध्ये आहे. अशातच त्यांच्या मुलाची ही पोस्ट समोर आल्याने प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. दरम्यान सुशील कराड याने अद्याप या पोस्टबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. मात्र त्याच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर खळबळ उडाली असून पुढील काही दिवसात तो काही भूमिका मांडतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आणि या प्रकरणातील तपास यंत्रणा आपले काम करत असताना या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे गूढ वाढलेला आहे. वाल्मिक कराडच्या मुलाची खळबळजनक पोस्ट गूढ वाढले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग